नमस्कार. मी आज आलेलो आहे कासमाळवर. कासमाळ म्हणजे हा आपल्या पेनचा एक खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. पेनचे सर्व नागरिक, मुलं, लहान मुलं, सगळे फॅमिली या ठिकाणी फिरायला येतात. पाठीमागे पाहताय तुम्ही हिरवेगार डोंगर आणि पूर्ण ढग असे भरलेले आहेत. त्या ढगांनी पूर्ण या डोंगराला म्हणजे स्पर्श केलेला आहे. आणि हे पाहण्यासाठी, हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी एक कुठेतरी विरंगुळा, कुठेतरी एक वेळ घालवण्यासाठी इथे नागरिक येत असतात. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मात्र पाहायलाच मिळालं की या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांनी या ठिकाणी फार कचरा केलेला आहे. प्लास्टिकचे रॅपर्स असतील, काचेचे तुकडे असतील, काच असे अक्षरशः तोडून फेकलेले आहेत. तर लहान मुलांना वगैरे खेळताना वगैरे लागू शकतात. हे पहा. आणि या ठिकाणी हा निसर्ग कुरूप करण्याचं काम आपल्याकडून केलं जात आहे. तर याला कुठेतरी बंधन आपण घातलं पाहिजे. स्वतःला आपण सांगितलं पाहिजे की आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. बघा, या खूप सुंदर ओळी आहेत काही मी या ठिकाणी म्हणू इच्छितो की निसर्गाची जी अर्थ हाक आहे, निसर्गाची हाक जी आपल्या माणसाला जी आहे ती काय सांगतो निसर्ग, की तुम्ही अजिबात झाडं लावू नका. झाडं आपोआप या जंगलामध्ये उगवतात, फक्त ती आपण तोडायची नाही. काय सांगतो निसर्ग आपल्याला, आपण अजिबात झाडे लावा, झाडे जगवा म्हणायच्या भानगडीत पडायची गरजच नाही. निसर्ग आपोआप या झाडांना उगवतात, निसर्गामध्ये जगतात, वाढतात, सर्व काही होतं. परंतु या ठिकाणी आपण ती तोडली नाही पाहिजेत. त्यानंतर कुठलीही नदी आपण स्वच्छ करत बसण्याची गरज नाही आहे. ती नदी ऑटोमॅटिक प्रवाहित असल्यामुळे ती स्वच्छच असते. फक्त त्याच्यामध्ये आपण कचरा नाही टाकला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे प्राणी वाचवा, प्राणी जगवा म्हणायची आपल्याला गरज नाही. निसर्ग त्यांना जगवतो, त्यांना सर्वाईव्ह करायला लावतो. फक्त आपण त्यांची शिकार करण्याची गरज नाही. जंगलामध्ये वनवे पेटवण्याची वनवे पेटवू नयेत. एवढं जर आपण केलं, अतिशय बघा किलबिलाट आहे. आपण कुठे उगाच काहीतरी शांतता म्हणायची गरज नाही. सगळं काही शांत आहे. आपण याच्यामध्ये कुठेही व्यत्यय आणायची गरज नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो. आता आपण सगळे फिरायला येणार आहोत या ठिकाणी. दिवसेंदिवस आता जसा पावसाळा सुरू होईल, पर्यटक येणार आहेत. पर्यटक म्हणजे आपण सगळे पेनकर असणार आहोत. तर आपण सर्व पेनकरांनी आल्याच्या नंतर